कार्यकर्त्याला जुन्या जुन्या केसेस, अरे कसल्या केसेस, काय बलात्काराच्या केसेस आहेत, दरोड्याच्या केसेस आहेत, आंदोलनाच्या केसेस काढता आणि त्याच्या मागे पोलीस कारवाई लावता. मी पोलिसांना सुद्धा सांगू इच्छितो की हे सगळं तुम्हाला माहिती आहे. आज सरकार असतं, उद्या नसतं आणि यांचं सरकार तर नक्कीच नसणार आहे. सत्यमेव जयते. आणि पोलिसांना सुद्धा सांगतो, सदरक्षणाय खल निग्रणाय, त्याला तुम्ही जागा. हे आजचे राज्यकर्ते उद्या नसणार, त्यांची खुर्ची सटकायला लागलेली आहे, हालायला लागलेली आहे. त्याने किती हवा आणू द्या, पण काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत जो एक मला आक्रोश दिसतोय, तो बघितल्यानंतर याने किती आदळआपट केली तरी 100-200च्या वरती जाऊ शकत नाही. आज लिहून ठेवा तुम्ही. आणि मी काल बोलता बोलता बोलून गेलो की अनेक जणांना विचारलं, तुमच्याही मनामध्ये प्रश्न असेल की हे सगळे ठीक आहे, पण ईव्हीएमचं काय, बरोबर ना? हा तुमच्या मनात सुद्धा प्रश्न असेल की नसेल? पण मला सांगा, एवढे सगळे तुम्ही इकडे जमलेला आहात, तुम्हालाही हुकुमशाही हवे की नकोय? नको हा तुमचा निश्चय आहे ना? मग तुमच्या गावामध्ये एवढ्या लोकांनी त्या हुकुमशाहीच्या विरोधात मतं दिली आणि पुन्हा जर का उपडी बालदी सुलटी झाली आणि तिकडे जर का निवडून आले तर तुम्ही काही शांत बसणार? माझं तर मत आहे, यावेळेला भाजपाने ईव्हीएमचा घोटाळा करून जिंकून दाखवावंच. जिंकूनच दाखवा. देशात जो असंतोषाचा भडका उडेल तो कोणालाही आवरू म्हटलं तरी आवरता येणार नाही. एवढी जनता आज पेटलेली आहे, एवढी जनता यांना आज कंटाळलेली आहे. कारण उघड उघड दिसतंय सगळं.